असेल. आम्हाला वाजले 12 होते. आम्ही व्हिडिओ शूटला गेलो. वरती व्हिडिओ शूट केला. आज आषाढी एकादशी आहे म्हणून व्हिडिओ शूट चालू होता आमचा. सर्व झाले. ती दीदी, ही सिस्टर दीदी यांचा फोटोशूट चालू आहे. आमचा कॅमेरामॅन यश, जिजून त्यांचा फोटोशूट झाल्यानंतर आम्ही थोडंसं मस्ती मजा केलो. ही माझी सिस्टर प्रतीक्षा आणि ही छकोली, ही मी आहे. माझा लुक कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. दीदीजींचे फोटोशूट चालू आहे. या दोघांचं कपल्स फोटो चालू आहे. कसे वाटते ही जोडी सांगा नक्की. फोटोमॅन माझी सिस्टर, माझ्या बहिणी, या माझ्या फ्रेंड्स आहे. आम्ही परत कृष्णवेलीत आलो फोटोशूट करायला थोडं बाहेर. कॅमेरामॅन प्रतीक्षाचा फोटोशूट चालू आहे. प्रतीक्षाचा फोटोशूट चालू आहे. इथं आम्ही सहज मस्ती मजा करत होतो. मागे दीदी आहे. प्रतीक्षा काय करते सर्वांनी इग्नोर करा बाकीच्या गोष्टीला. पण आम्ही फोटोशूट वगैरे केला. काय घरी येऊन थोडं रिलॅक्स केलो. खूप दमलो होतो त्याच्यामुळे मग आम्ही सहसा 7-8ला ब्लॉग स्टार्ट केला. सहसा आता आम्ही बसतो आहे आराम करून. प्रतीक्षाने मोबाईल घेतला, मग ती ब्लॉग स्टार्ट करून दिला. मग तवच मी स्वयंपाकची तयारी केली करून. खूप दमलो होता आम्ही. आता स्वयंपाकची वेळ झालेला होता. आता आम्हाला स्वयंपाक करायचं होतं. मम्मी आणि प्रतीक्षाचा उपवास होता. पोळ्या करत आहे आमच्यासाठी, आम्ही चौघं भाऊ बहिणीसाठी स्वयंपाक. मम्मी करते साबुदाणे वडे. जर तुम्हाला आवडत असेल साबुदाणे वडे, जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आम्ही तुम्हाला रेसिपीचं चॅनल स्पेशल ओपन करून तुम्हाला छान छान रेसिपी बनवून देऊ शकतो. हा माझा भाऊ स्टडी करत आहे. माझी सिस्टर. मागच्या गोष्टी तुम्ही इग्नोर करा. या सर्व काही गोष्टी आम्ही शूट करून खूप दमलो होतो त्याच्यामुळे आम्ही काहीच आवरलं नव्हतं. आणि साबुदाणे वडे खायला सर्वांनी या. आज उपवास त्याच्यामुळे मग साबुदाणे वडे करतोय. ज्याला खायचे आहे, ज्याला येत नसेल ते आम्हाला कमेंट करा. आम्ही नक्की तुम्हाला सांगू, रेसिपी देऊ तुम्हाला. आम्ही प्रतीक्षा तळत आहे. प्रत्येक मम्मी बनवत आहे. बाकीच्या गोष्टीला इग्नोर करा तुम्ही. या काही गोष्टी होत राहतात किचनमध्ये. आपण स्वयंपाक झाल्यावर आवरू शकतो, काही हरकत नाही. आमचा स्वयंपाक चालू आहे. मग रात्रीचे 9-10 झाले. आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडं स्टडी वगैरे केल्यानंतर आता बरेच वेळ झाला आहे. त्याच्यानंतर मी ब्लॉग एंड करते. बाय, गुड नाईट गाईज. पुढच्या वेळेसाठी नक्की या.